नमस्कार. महाराष्ट्राचे कर्तबगार सुपुत्र, प्रदीर्घ राजकीय सामाजिक कारकीर्द असलेले ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल माननीय श्री रामभाऊ नाईक, लढाऊ आणि समाजसेवी खासदार माननीय डॉक्टर किरीट सोमय्या, भारतातल्या सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या सारस्वत बँकेचे अध्यक्ष माननीय श्री गौतम ठाकूर यांचं आणि आपणा सर्व रसिक हितचिंतकांचं मी मधुरा वेलणकर साटम CBD फाउंडेशनतर्फे हार्दिक स्वागत करते. रसिका हो, CBD फाउंडेशन दरवर्षी एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर करीत असतं. आजच्या या कार्यक्रमाला तर विशेष वेगळेपण लाभलेलं आहे. ईश्वर म्हणा किंवा निसर्ग म्हणा, आपल्यातल्याच काही बंधू भगिनींना तो काही शारीरिक किंवा मानसिक क्षमतांपासून वंचित ठेवतो. पण अशा उणीवांवर मात करून जिद्दीनं उभं राहणारेही अनेक असतात. ते संकटांवर स्वार होतात, आयुष्याचं आव्हान पेलतात आणि यशाची शिखरं सर करत जातात. आंतरसामर्थ्याच्या दिव्यत्वाचं दर्शन घडवतात. सर्वार्थानं धडधाकट असलेले कित्येक जण हातपाय गाळून बसतात, नैराश्यानं ग्रासले जातात, हे आपण बघतो. या पार्श्वभूमीवर आपल्या जगण्यातून जिद्दीचा मार्ग दाखवणारं दिव्यांगांचं हे दिव्यत्व, या दिव्यत्वाला केलेला हा आहे मानाचा मुजरा. CBD फाउंडेशन सादर करीत आहे दिव्यत्वाची येथे प्रचिती. माध्यम सहभाग ABP माझा. संकल्पना दिलीप चावरे, प्रदीप भिडे आणि राजीव दोंदे. संहिता आणि गीते विजय कुवळेकर. संगीत संयोजन कौशल इनामदार. सूत्रसंचालन मधुरा वेलणकर साटम आणि प्रदीप भिडे. गायक रुचा सोमण, धनंजय म्हस्कर. वादक कलाकार अमित पाध्ये, राजेश चक्रदेव. आजच्या कार्यक्रमासाठी कौशल इनामदार यांनी खास संगीतबद्ध केलेलं शीर्षक गीत आता सादर करीत आहोत. अंधाराची तमान त्यांना, अंधाराची तमान त्यांना, हृदये त्यांच्या दीपतेवती, अंगाराचा पंथ असे पण, अंगाराचा पंथ असे पण, नंदनवन हसत फुलवती, अंधाराची तमान त्यांना, अंधाराची तमान त्यांना. चरणी त्यांच्या झुकते अंबर, नतमस्तक हो तेथे धरती, चरणी त्यांच्या झुकते अंबर, नतमस्तक हो तेथे धरती, आत्मबलाचे घडते दर्शन, आत्मबलाचे घडते दर्शन, दिव्यत्वाची येथे प्रचिती, अंधाराची तमान त्यांना, अंधाराची तमान त्यांना, हृदये त्यांच्या दीपतेवती. मी आता CBD फाउंडेशनचे संचालक श्री प्रदीप भिडे यांना बोलण्याची विनंती करते. मी प्रदीप भिडे, CBD फाउंडेशन इथं आवर्जून उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तींना आपणा सर्वांच्या वतीनं आणि दिव्यत्वाचं पूजक असलेल्या समाजाच्या वतीनं हा मानाचा मुजरा करताय. सर्जन, स्नेह आणि समर्पण या भावनांच्या समृद्धीसाठी
मी आणि माझे सहकारी पत्रकार दिलीप सावरे आणि व्यवस्थापन तज्ज्ञ राजीव दोंदे यांनी CBD फाउंडेशनची स्थापना केली. आपलं सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी CBD फाउंडेशननं आत्तापर्यंत 6 आगळेवेगळे कार्यक्रम निरलस भावनेनं सादर केले. तुकाराम ते तुकाराम हा पहिला कार्यक्रम आम्ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीपूर्तीनिमित्त केला. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्रीयुत के शंकरनारायणन हे त्याचे प्रमुख अतिथी होते. दुसरा कार्यक्रम होता महाराष्ट्राचे मानकरी, महाराष्ट्राची कीर्ती ज्यांनी 7 समुद्रापलीकडे पोचवली, अशा 20 वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव त्यामध्ये करण्यात आला. त्यामध्ये श्रीमती सुमित्रा महाजन, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर जयंत नारळीकर, श्री सुनील गावस्कर, श्रीयुत मुरलीधर भांडारे आदी नामवंत मंडळी त्याला उपस्थित होती. आपल्या देशाचं अहोरात्र रक्षण करणाऱ्या वीर जवानांना सैनिक हो तुमच्यासाठी या 3ऱ्या कार्यक्रमाद्वारे तिन्ही दलांच्या निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत CBD फाउंडेशननं वंदन केलं. 4था कार्यक्रम होता सलाम पोलीस. आपलं जीवन सुरक्षित राखणाऱ्या पोलीस दलाला सलाम करणारा असा हा कार्यक्रम होता. आनंद यात्रा हा CBD फाउंडेशनचा 5वा कार्यक्रम. सन्माननीय वक्ते होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा बहुमान भारत सरकारनं दिला, त्याबद्दलचा आदर आणि आनंद CBD फाउंडेशननं अटल रत्न या कार्यक्रमातून व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला विशेष मोल लाभलं. आणि आता हा 7वा कार्यक्रम दिव्यत्वाची येथे प्रचिती. दिव्यांग आणि त्यांच्यासाठी निरपेक्ष भावनेनं त्यांना सक्षम करण्यासाठी झटणाऱ्या समाजसेवी व्यक्ती, संस्था यांचा गौरव करणं हा त्याचा उद्देश आहे. दिव्यांगांसाठी केंद्र सरकारनं विविध सुविधा आणि आरक्षण यांची समग्र तरतूद करणारा शारीरिक विकलांगता अधिकार कानून 2016 हा कायदा 20 एप्रिल 2017 पासून अंमलात आणलाय. आणि हे आपल्या निदर्शनाला आणून देताना आज मला विशेष समाधान वाटतंय की या दिव्यांग व्यक्तींमधील विलक्षण सामर्थ्य पाहताना आपण निश्चितच भारावून जाल. त्या दिव्यांग व्यक्तींसाठी जरा जोरदार एकदा टाळ्यांचा कडकडाट. लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ, लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ, हे आपलं आजचं थीम सॉन्ग आहे. सर्व सुखी तर कुणीच नसते, अपूर्णतेतच जग हे जगते. पूर्णत्वाची ओढ पुरातन, आयुष्याचे मोल मागते. संघर्ष कुणाला चुकला, संघर्ष कुणाला चुकला, संकटात संधी पाहू, नियतीच्या आव्हानांचे उल्लंघून सागर जाऊ. लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ, लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ, नियतीच्या आव्हानांचे उल्लंघून सागर जाऊ, आकाश भरारी घेऊ. जगा वेगळे आम्ही सगळे, प्रत्येकाचे न्यून वेगळे. जगा वेगळे आम्ही सगळे, प्रत्येकाचे न्यून वेगळे. अभावातही परी
शरीराची खंत कुणाला आम्हीच निरंजन होऊ नियतीच्या आव्हानांचे उल्लंघून सागर जाऊ लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ नियतीच्या आव्हानांचे उल्लंघून सागर जाऊ आकाश भरारी घेऊ जिद्द मुझी पहाडा परी असीम आशा वसे अंतरी जिद्द मुझी पहाडा परी असीम आशा वसे अंतरी अपंग नाही अभंग आम्ही होऊ यशस्वी स्वप्न संगरी अस्मानी जीवन गाणे आनंद सुरातच गाऊ नियतीच्या आव्हानांचे उल्लंघून सागर जाऊ लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ लाभले पंख आम्हाला आकाश भरारी घेऊ नियतीच्या आव्हानांचे उल्लंघून सागर जाऊ आकाश भरारी घेऊ आकाश भरारी घेऊ आकाश भरारी घेऊ सामर्थ्य मनाचे मोठे तिमिरात निरंजन होऊ अशा दुर्दम्य जिद्दीची ही माणसं अपंग ते दिव्यांग या त्यांच्याबद्दलच्या संबोधनातला प्रवास हा केवळ शब्दांचा बदल नाही तर त्यांच्याबद्दलच्या दृष्टिकोनातला सकारात्मक बदल आहे समाजाला वेगळ्या दृष्टीची संवेदनेची जाणीव देणारा आहे अशी दिव्यत्वाची प्रचिती देणाऱ्या असंख्य व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी झटणाऱ्या कितीतरी संस्था संघटना आहेत त्यातली अनेक उदाहरणं खूप गाजलेलीही आहेत इथे आम्ही घडवतो आहोत ते त्यांचं प्रातिनिधिक दर्शन सर्व देवांना केलेला नमस्कार हा शेवटी केशवालाच पोहोचतो असं एक संस्कृत सुभाषित आहे तसंच या प्रातिनिधिक व्यक्तींना संस्था संघटनांना केलेला हा प्रणाम सर्वांमधल्या त्या दिव्यत्वालाच आहे ही आहे त्याची झलक हा आहे नदीम रियासत अली शेख 21-22 वर्षांचा हा तरुण लहानपणापासून त्याला हात नाहीत नसलेल्या हातांसाठी अश्रू ढाळत बसण्यापेक्षा त्यानं असलेल्या पायांमध्येच वेगळं चैतन्य जागवलं पोहणं फुटबॉल क्रिकेट हे तर त्याने आत्मसात केलंच पण पायानंच चित्रही काढायला सुरुवात केली 12वी उत्तीर्ण झालेला नदीम जिद्दीनं आपल्या आयुष्याचं चित्र रंगवू पाहतोय जे स्कूल ऑफ आर्ट इथे प्रवेश घ्यायची त्याची इच्छा आहे स्वतःला फूट आर्टिस्ट म्हणवणाऱ्या या चरण चित्रकाराचा हा आविष्कार पाहूया दिव्यत्वाची येथे प्रचिती दिव्यत्वाची येथे प्रचिती धन्यवाद नदीम
नदीम शेख चरणशक्तीवर उभे आहेत, तर सुपर्णा शहा जोशी यांना जन्मापासून सांध्याच्या वाधीनं ग्रासलेलं आहे. व्हीलचेअर हेच त्यांचे पाय झालेत. शाळा महाविद्यालयात असताना त्या कविता करायच्या, नाटकात भाग घ्यायच्या, पर्यावरण विषयक कामात सहभागी असायच्या. आज विम्यासारखा व्यापक व्यक्तिगत जनसंपर्काची गरज असणारा व्यवसाय त्या मोठ्या कार्यक्षमतेनं करतात. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची झलक ऐकूया त्यांच्या शब्दात. आणि त्याचवेळी बघूया अपुऱ्या बौद्धिक वाढीच्या 2 मुलांच्या संवेदनशीलतेचा अनोखा आविष्कार. गोव्यातल्या ढवळी फोंडा इथल्या लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांच्या शाळेतली ही मुलं. आकाश कमलाकांत नाईक आणि कुमारी सर्वेश्वरी रोहिदास नाईक. शहरात झाडं कमी व्हायला लागली आहेत, माणसांनी उभारलेलं सिमेंट कॉन्क्रीटचे इमले उभे राहत आहेत आणि पक्ष्यांना घरटी बांधायला जागा नाही, त्यामुळे घरटी हरवायला लागली आहेत. म्हणून ही मुलं आणि त्यांचे सोबती पक्ष्यांची घरटी तयार करतात. जागा मिळेल तिथे तुम्ही ती लावू शकता. आपल्या वाटेला आलेला दाह विसरून पक्ष्यांना सावली देणारे हे कलावंत. सुपर्णा शहा जोशी यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. जीवन एक रहस्य है और वो रहस्य मैं साथ लाई हूँ. ना पूछो मुझसे कोई कि मैं कौन हूँ और कहाँ से आई हूँ. नमस्ते, मैं सुपर्णा शाह जोशी. मैं बचपन से ही अपाहिज हूँ. जब मैं पैदा हुई तब मेरा दायां पैर मस्तक से जुड़ा हुआ था और बायां पैर मुड़ा हुआ था. दोनों हाथ क्रॉस में थे. डॉक्टर ने कहा 48 आवर्स भी ये नहीं जिएगी. मगर मुझे आप सबसे मिलना था ना, इसके लिए आज मैं 50 साल की आपके सामने खड़ी हूँ. मैं 4 दिन की हुई तब से 10 साल की हुई तब तक मेरे 25 से 30 ऑपरेशन हुए. प्लास्टरिंग और अलग अलग कसरतें भी हुई. दौरे, धागे, बली, ये सब तो अगणित हुआ. 10 साल के बाद मैंने SEC डे स्कूल, सोसाइटी फॉर द एजुकेशन ऑफ द क्रिपल, ये स्कूल में एडमिशन लिया. 1ली से 6वीं कक्षा तक मैं वहाँ पे पढ़ी. वहाँ पे पढ़ाई के साथ साथ स्विमिंग और खाना पकाना भी सिखाते थे. मैंने स्विमिंग में मेडल और सर्टिफिकेट्स मुझे मिले हैं. आप सोचेंगे मैं कैसे स्विमिंग करती हूँ. मुझे यूँ सीधा स्विमिंग करने नहीं आता, मैं उल्टा स्विमिंग करती हूँ. मगर मैं समाज की एक घटक हूँ, इसलिए हमारी स्कूल ने ऐसा सोचा कि मुझे समाज के साथ रहना चाहिए, तो 6वीं कक्षा के बाद नॉर्मल स्कूल में जाना चाहिए. तो मैं 7वीं से नॉर्मल स्कूल यानी माटुंगा प्रीमियर स्कूल में गई. वहाँ पे पहला साल तो मेरा बहुत अच्छा गया, क्योंकि वहाँ पे सब ने मुझे बहुत प्यार दिया. मगर मैं 8वीं में आई तो हलू हलू मेरे फ्रेंड्स मुझे इग्नोर करने लगे. क्यों? तो मैं स्लो लिखती हूँ, स्लो चलती हूँ, स्लो खाना खाती हूँ. तो मुझे डिप्रेशन आया और गुस्सा भी आया. एक दिन गुस्से में मैंने उनसे कहा, ठीक है, हम सब जब बड़े हो जाएंगे तो आप सब शादी करके हाउसवाइफ बन के घर में रहना, मगर मैं मेरे पैरों पे खड़ी होकर 4 लोगों के बीच में बैठकर दिखाऊंगी. और आज वो शब्द साकार हुए. उसके बाद 10वीं में 2nd क्लास से पास होकर मैंने SNDT वुमेंस कॉलेज में ग्रेजुएशन किया. इकोनॉमिक्स विद अकाउंट्स लेके मैंने BA पास किया. 7 साल एक डिपार्टमेंटल स्टोर्स में काम किया. 7 साल एक स्कूल में एज अ कंप्यूटर ऑपरेटिंग का काम किया. आज भी मैं कंप्यूटर का टैली बोलो, बैलेंस शीट, एजेंडा, ये सब मैं घर पे काम करती हूँ. गुजराती, हिंदी और मराठी भी स्पेशल करती हूँ. और साथ साथ मैं HDFC लाइफ का भी काम करती हूँ. मेरा लोगों को जगाना है
कि आप हंसो और लोगों को हंसाओ, बीबी और बच्चों को सुरक्षित रखो, सर उठा के जियो। अब तक मेरी ज़िंदगी में जो घटनाएं हुई उसमें मेरी माँ का और समाज का बहुत सारा हाथ है। मेरी माँ अनपढ़ थी, मगर उन्होंने हिंदी, मराठी, गुजराती इसका भेल बना के डॉक्टर को पूछा कि इसका क्या ट्रीटमेंट कर रहे हो और मुझे घर में भी क्या करवाना है। और वो करते करते, घर को संभालते संभालते मुझे भी संभालना इतना अच्छी तरह से सिखाया कि कभी डिप्रेस्ड नहीं होना, कभी भी रोना नहीं। और वो मेरे साथ 39 इयर्स मेरे साए की तरह मेरे साथ रही। मगर मेरी शादी के 5 दिन पहले हार्ट अटैक से वो चल बसी। जैसे सिक्के के 2 पहलू होते हैं, वैसे ही दुनिया में 2 लोगों के तरह होते हैं, एक बुरे और एक अच्छे। जो बुरे मिले मुझे, उनसे मैंने बोध लिया कि किस तरह से उनको मात करके मैं आगे बढ़ूं। और जो अच्छे मिले, उनका हाथ पकड़ के हिमालय चढ़ने की कोशिश कर रही हूँ। ये मेरे हस्बैंड हैं, प्रदीप जोशी। नवंबर 2005 में मेरी शादी हुई। 39 इयर्स तक मेरी माँ ने जो मुझे आत्मविश्वास दिया था, वो उसके बाद अब मेरे पतिदेव मुझे वही आत्मविश्वास दे रहे हैं। वो जब भी कभी मैं डिप्रेस होती हूँ, वो मुझे प्यार से समझाते हैं, संभालते हैं। और वो भी नाटकों के दौरे पे जाते हैं, पिक्चर्स के शूटिंग्स के लिए जाते हैं, तो भी वो मुझे कैसा अकेले मैनेज करना है, वो भी उन्होंने ही मुझे सिखाया है। आँखों में अगर मुस्कान है तो इंसान तुमसे दूर नहीं, पंखों में अगर उड़ान है तो आसमां तुमसे दूर नहीं, दिल में अगर प्यार मोहब्बत है तो ज़िंदगी जीना मुश्किल नहीं, तो ज़िंदगी जीना मुश्किल नहीं। धन्यवाद। सुपर्णा शहा जोशी यांच्यासारखं कोणी व्हीलचेअरलाच पाय बनवून व्यवसाय करतं, तर छोटू कुमार झा याच्यासारखा एखादा तरुण पायाच्या विकलांगतेला नृत्याची लय आणि ताल देतो. अवघा 1 वर्षाचा असताना छोटू कुमारला पोलिओनं ग्रासलं. सुरक्षा रक्षकाचा हा मुलगा. वयाच्या 12व्या वर्षी त्यानं नृत्य शिकायला सुरुवात केली. शामक दावर यांच्या संस्थेत त्यानं नृत्याचं शिक्षण घेतलं. त्याच संस्थेत काही काळ नृत्य शिक्षक म्हणून काम केलं. SYBCOMच्या वर्गात शिकणाऱ्या या तरुणाचं स्वप्न आहे व्यावसायिक नृत्य दिग्दर्शक व्हायचं. त्याचा हा आविष्कार. मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी, कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने, इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ झूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा। हो अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी। ओ धूप में जलते हुए तन को
की मिल गई, रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा।